Hello, friends. How are you? So, now we start with topic 3 Artificial Intelligence under Unit 4 Emerging Technology and Their Application. This is under Value Education Course 2, which we are studying. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही अशी एक गोष्ट आहे की जी तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आता अतिशय मोठ्या प्रमाणात वापरली जाणार आहे आणि त्यामुळे आपण कुठल्याही फॅकल्टीचे असो, आपण कुठल्याही विषयाचे असो, आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी म्हणून या कोर्समध्ये तुम्हाला मुद्दाम आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ अंडरस्टँडिंग अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नेमका आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ सेट ऑफ टेक्नॉलॉजीज that enable computers to perform a variety of advanced functions, including the ability to see, understand, and translate spoken and written language, analyze data, and make recommendations and more. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की सेट ऑफ टेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचे सेट एकत्रित करून कम्प्युटरचे ॲडव्हान्स्ड फंक्शन्स जे आहेत ते आता कॅरी आऊट केले जात आहेत आणि ते कॅरी आऊट करताना त्यांच्यामध्ये एक ॲबिलिटी आता तयार होते की सी बघायचं, अंडरस्टँड करायचं. म्हणजे आपण प्रश्न विचारला की तो प्रश्न ते समजून घेतं. त्यानंतर तो प्रश्न समजून घेतल्यानंतर ट्रान्सलेट स्पोकन अँड रिटन लँग्वेज, आपण जर इंग्लिश बोलत असू तर ती भाषा समजून घेणे, ट्रान्सलेट करणे. आपण मराठी भाषा बोलत असू तर ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये समजून घेणे. इंग्लिश असेल तर ती मराठीमध्ये ट्रान्सलेट करणे. रिटन लँग्वेज असेल तर ती समजून घेणे. अनलाइज डेटा, जो डेटा आहे त्याचा ॲनालिसिस करणे आणि त्याच्या आधारे रेकमेंडेशन्स देणे, त्याच्या आधारे आपल्याला माहिती देणे. म्हणजे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बेस सध्या वापरतो आहे जो ChatGPTच्या माध्यमातून येतो. की आपण प्रश्न विचारला समजा की आज वातावरण कसं राहील, आज वातावरण कसं राहील म्हणल्याबरोबर ते विचारेल की कुठलं वातावरण. आपण विचारलं समजा की बा अमरावती या गावाचं वातावरण कसं राहील, तर अमरावती हे नकाशामध्ये कुठे आहे, कशा पद्धतीचं ॲटमॉस्फिअर राहणार आहे, हा सगळा अभ्यास करून आपल्याला त्याचं उत्तर दिलं जाईल. एकंदरीत विचार करण्याची क्षमता, ॲनालाइज करण्याची क्षमता, एखादी गोष्ट ट्रान्सलेट करण्याची क्षमता आणि हे सगळं समजून त्याचं उत्तर देण्याची क्षमता, द कॅपॅसिटी टू गिव्ह रेकमेंडेशन्स. This is something which is very much interesting being done by artificial intelligence. AI is backbone of innovation in modern computing, unlocking value for individuals and business. एका व्यक्तीसाठी आणि बिझनेससाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता अनेक दालनं उघडे करणार आहे, अनेक संधी निर्माण करणार आहे. कारण याच्यामुळे बिझनेस आणि पर्सनल कम्प्युटिंग याचं स्वरूपच बदलून जाणार आहे. आतापर्यंत आपण टाईप करत होतो, आता टाईप करण्याची गरज नाही, आपण टॉकिंग कम्प्युटर होऊ शकतो. आपल्याकडे आता आपण आपली इन्स्ट्रक्शन मराठीमध्ये देऊ, कम्प्युटर तो इंग्लिशमध्ये समजून घेईल, इंग्लिशमध्ये बोललो तर तो मराठीत समजून घेईल, लँग्वेजेसमध्ये समजून घेईल, त्यानंतर त्याचं ॲनालिसिस करेल. त्याच्याजवळ उपलब्ध असलेल्या डेटामधून आपल्याला एक्झॅक्ट डेटा जो पाहिजे तो शोधून काढेल आणि तो आपल्याला देईल. अशा पद्धतीने आपण आता वेदर विचारलं की अमरावतीचं वेदर कसं असेल, आपण आता असं देखील प्रश्न विचारू शकणार आहोत की मी आज सोबत छत्री घेऊन जाऊ का, तर तो ॲनालिस करेल की आज वातावरण कसं आहे, ढग आहेत का, पाऊस पडण्याची शक्यता आहे का, आणि पाऊस पडण्याची शक्यता जर नसेल तर तो सांगेल की छत्री नेण्याची गरज नाही, आणि पाऊस पडण्याची शक्यता जर असेल तर तो आपल्याला सांगेल की आज छत्री सोबत ठेवा. हे एकदा त्याला सांगितल्यानंतर रोज सकाळी आपण बाहेर पडताना तो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देत जाईल कंटिन्युअसली. हा देखील प्रोग्राम त्याच्यात टाकता येईल की रोज निघताना आपल्याला तो उत्तर देईल की आज छत्री घ्यायची की नाही घ्यायची. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे. अशा किती प्रकारची मदत आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होऊ शकते. आणि म्हणून मी जसं म्हटलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विल चेंज अवर लाईफ एंटायरली. आपलं संबंध जीवन बदलून टाकणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. पण म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशा पद्धतीने काम करतं, याचे स्ट्रक्चर्स कसे आहेत, हे आपल्याला बघायचं आहे या आजच्या एपिसोडमध्ये. हाऊ डज AI वर्क, AI वर्क कसं करतं. AI सिस्टीम लर्न अँड इम्प्रूव्ह थ्रू एक्सपोजर टू व्हेरियस प्लॅटफॉर्म्स अँड रिलेशनशिप्स दॅट ह्युमन मे मिस. ही सिस्टीम कशी काम करते
की याला जे एक्सपोजर मिळतं वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचं, वेगवेगळा डेटा गोळा करण्याचं, वेगवेगळा डेटा वापरण्याचं, त्याच्या जे रिलेशनशिप्स आहेत त्या अतिशय परफेक्टली ही सिस्टीम आपल्यामध्ये स्टोअर करते. म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर त्याच्यासोबत दुसरी गोष्ट कोणती साधारण केली जाते याचा जो पॅटर्न असतो ना, बघा आपला प्रत्येकाचा एक पॅटर्न आहे काम करण्याचा, आपला बोलण्याचा पॅटर्न आहे. जसं मी तुमच्याशी बोलतोय तर माझा एक पॅटर्न आहे. दुसरं कोणी तुम्हाला तुमची अन्य टीचर शिकवत असतील तर त्यांचा स्वतंत्र पॅटर्न असतो. हा पॅटर्न ते लक्षात ठेवतात की मी असं झाल्यानंतर हे केलेलं आहे, तसं झाल्यानंतर ते केलेलं आहे, आणि याच्याहून तो पॅटर्न जो ठरतो तो पॅटर्न ही सिस्टीम लक्षात ठेवते आणि त्याच्यावरून त्याचं ॲनालिसिस होतं, जे कधी कधी ह्युमन मे मिस. आपण कधी कधी लोकांचं ॲनालिसिस करताना, इव्हेंट्सचं ॲनालिसिस करताना, सिच्युएशन्सचं ॲनालिसिस करताना काही गोष्टी मिस केल्या जातात आपल्या, कारण आपल्या ते तेवढं लक्षात राहत नाही. पण मशीन असल्यामुळे त्याच्या ते लक्षात राहतं आणि त्याच्यातून तो पॅटर्न मिस होण्याची शक्यताच नाही आहे. AI असं काम करतं की द सिस्टीम लर्न अँड इम्प्रूव्ह थ्रू एक्सपोजर टू व्हेरियस प्लॅटफॉर्म्सचं जे एक्सपोजर आहे अँड रिलेशनशिप्स दॅट ह्युमन मे मिस. The learning process often involves algorithms which guide the AI's analysis and decision making. याचे जे अल्गोरिदम्स तयार होतात वेगवेगळे अल्गोरिदम्स आहेत त्याचे. म्हणजे एखादा पॅटर्न सेट करताना त्याचा एक अल्गोरिदम असतो. तो अल्गोरिदम त्याला ॲनालिसिस करायला मदत करतो की कशा पद्धतीचं झालं होतं. म्हणजे एक सिस्टीममध्ये त्याच्यासमोर जर आलं की ही घटना अशी घडली, त्याला या व्यक्तीने असं रिॲक्ट केलं, त्याला त्या व्यक्तीने तसं रिॲक्ट केलं, त्याला त्या व्यक्तीने तसं रिॲक्ट केलं. आता ह्या रिॲक्शन कॅल्क्युलेट केल्या जातात, ह्या रिॲक्शन स्टोअर केल्या जातात आणि त्या रिॲक्शनच्या आधारे ॲनालिसिस केलं जातं आणि मग ते ॲनालिसिसच्या आधारे डिसिजन घेतलं जातं. अशी जी प्रक्रिया माणूस आपण करतच असतो. बघा आपल्याला सांगितलं जातं आपण अनुभवांनी शिकतो. तो अनुभव जो आहे हा, त्या अनुभवांनी जो आपण शिकत राहतो, हा अनुभव म्हणजे आपल्याला एक्सपोजर आहे वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये. अगदी लहानसा पोरगा असतो पहा, त्याला आपण देवाजवळ जर दिवा लावलेला असेल तर तो रांगत त्या दिव्याजवळ जातो, आपण त्याला थांबवतो, जाऊ नको, पुन्हा जातो, आपण पुन्हा थांबवतो. पण एक दिवस आपली नजर चुकवून तो तिथे पोचतो आणि तो दिव्याला हात लावल्यावर त्याला चटका लागतो आणि मग ते छोटंसं बाळच आपल्याला सांगते हा बाऊ आहे म्हणून. म्हणजे काय? लर्निंग एक्सपिरियन्स. म्हणजे तो शिकला. कसं शिकला? अनुभव मिळाला. कारण त्याला हात लावायचं होतं, कारण तो चमकणारी गोष्ट त्याला अट्रॅक्ट करत होती. पण अट्रॅक्ट करते त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला जो चटका बसतो, त्या चटक्यामुळे त्याला एक्सपिरियन्स होतो आणि म्हणून मग अशा पद्धतीच्या चमकणाऱ्या गोष्टींकडे जात असताना त्याचा माइंड त्याला कॉशियस करतो त्याच्या पुढे की याचा चटका लागू शकतो. दिस इज कॉल्ड लर्निंग एक्सपिरियन्स. जसा माणूस शिकतो तशीच मशीन शिकते, तसंच AI शिकतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण माणसाच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, त्यामुळे काही एक्सपिरियन्सेस, काही ॲनालिसिस करण्याचे पॉईंट्स माणूस मिस करू शकतो, मशीन ते मिस करू शकत नाही. अँड दॅट इज वाय AI इज वर्किंग ॲज लाईक अ ह्युमन माइंड. अजून ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं नाही, कारण त्याच्याजवळ डेटा लिमिटेड आहे. पण हा ज्या दिवशी वाढेल त्या दिवशी याचं स्वरूप काय होईल ते आपल्याला आत्ताच सांगता येत नाही. तुर्तास सध्या AI या पद्धतीने वर्क करतं. एक्सपोजर टू व्हेरियस प्लॅटफॉर्म्स अँड इट इन्व्हॉल्व्स अल्गोरिदम्स. हे सगळे अल्गोरिदम, हा शब्द लक्षात ठेवायचा, अल्गोरिदम फार महत्त्वाचा आहे. हे अल्गोरिदम्स त्याला गाईड करतात की कुठल्याही गोष्टीचं ॲनालिसिस करायचं आणि त्यानंतर मग त्याच्यावर डिसिजन करायचं. ओके, लेट्स मूव्ह. टाईप्स ऑफ AI, 4 स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. सध्या जी डेव्हलपमेंट झाली आहे AIची ती खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे. सध्या बेसिक स्ट्रक्चर आहे, पण ते बेसिक कसं आता डेव्हलप होते हळूहळू. रिॲक्टिव्ह मशीन्स. पहिल्या आहे रिॲक्टिव्ह मशीन्स, लिमिटेड AI दॅट ओनली रिॲक्ट्स टू कॉमन प्रोग्रॅम्ड रूल्स. लिमिटेड आहे ते की कॉमन प्रोग्रॅम रूल जे बनवलेले आहेत त्याला ती रिॲक्ट करते मशीन. फक्त एखादी सिच्युएशन आली की त्याला ती रिॲक्ट करते. उदाहरणादाखल डीप ब्ल्यू नावाची AI सिस्टीम आहे, ज्यानी चेस चॅम्पियन जो होता गॅरी कॅस्परोव, वर्ल्ड चॅम्पियन होता तो, त्याला ग्रँड मास्टर असं म्हणतात. हा ग्रँड मास्टर होता, त्याला या डीप ब्ल्यू नावाच्या मशीननी, कम्प्युटरनी हरवलं होतं चेसमध्ये. आता हे हरवताना काय झालं?
हरवताना असं झालं की आपण जर चेस खेळतो, समजा तुमच्यापैकी काही लोक चेस खेळत असतील तर तुम्हाला माहिती आहे की आपण त्या मूव्स कॅल्क्युलेट करतो, की घोडा मूव्ह केल्यानंतर तो समोरचा काय खेळणार, मग आपण काय खेळायचं, मग तो काय खेळणार, मग आपण काय खेळायचं, असं करत करत त्या मूव्सचा विचार करून, ह्याच्या चाली म्हणतात त्याला, मग हत्तीची ही चाल आहे, घोड्याची ती चाल आहे, प्याद्याची ही चाल आहे, उंटाची ही चाल आहे, मग ती चाल केल्यानंतर आपण केल्यानंतर तो काय करेल, तो केल्यानंतर मग आपण काय करू, आपण केल्यानंतर पुन्हा तो काय करेल, अशा पुढच्या किती चालींचा विचार करून आपण खेळू शकतो त्याच्यावर चेस डिपेंड असतं. तो कम्प्युटर जो होता डीप ब्ल्यू, त्यांनी अशा कितीतरी हजार चालींचा विचार केला पुढच्या, आणि त्या माध्यमातून त्यांनी गॅरी कास्परोला हरवलं होतं. अर्थात सध्या आपल्याकडे काही ग्रँडमास्टर असे आहेत की जे मशीनलाही हरवतात. ओके, पण ही लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे किंवा लेटेस्ट डेव्हलपमेंट आता त्याच्यात होईल. तुर्तास सध्या तेवढी मशीन डेव्हलप झालेली नाही, पण ती होऊ शकते. आणि म्हणून पहिली जी स्टेज आहे ती आहे रिॲक्टिव्ह मशीन्स. रिॲक्टिव्ह मशीन्समध्ये मेमरी नसते. ते फक्त काय करतात की ते समोरून येणारी जी ॲक्शन आहे त्याची रिॲक्शन ॲटोमॅटिकली तयार करतात. काही लॉजिक्स असतात त्याच्यामध्ये, काही अल्गोरिदम्स असतात, आणि त्याच्या आधारे ती पुढची रिॲक्शन ते तयार करतात. याला रिॲक्टिव्ह मशीन्स असं म्हणतात. याचं हे पहिलं उदाहरण आहे. मग स्टेज थोडी पुढे गेली. ही पहिली स्टेज होती. साधारण हे आजपासून एक 5-6 वर्षापूर्वी झालं. त्याच्यानंतर पुढची स्टेज आली, लिमिटेड मेमरी. म्हणजे काय, मॉडर्न AI इज कन्सिडर्ड टू यूज मेमरी टू इम्प्रूव्ह ओव्हर टाईम बिंग ट्रेन्ड विथ आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. मॉडर्न AI जे आहे त्याला आता मेमरी आली आहे, आणि मेमरी मिळाल्यामुळे त्याला आता आपली मागची ॲक्शन ही त्याच्या एक्सपिरियन्सच्या आधारावर इम्प्रूव्ह करता येते. बघा, डेव्हलपमेंट आहे. आपण देखील असंच करत असतो. आपल्याला समजा उदाहरणादाखल तुमच्यापैकी कोणी भाषण देण्यासाठी उभं राहील स्टेजवर. तुमचं भाषण झालं, चांगलं झालं, पण तुम्हाला बोलताना तुम्ही केलेल्या चुका लक्षात आल्या, की काही चुका झाल्या. आपण आपले जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांच्याकडे बघत नव्हतो, आपण आपले हातवारे नीट करत नव्हतो, आपण आपले मुद्दे व्यवस्थित मांडले नाही, असे काही काही त्रुटी राहिल्या. आता ह्या त्रुटी आपण लक्षात घेतो, त्याचं ॲनालिसिस करतो, आणि पुढच्या वेळी जेव्हा आपल्याला बोलायचं आहे तेव्हा आपण हे करेक्शन करतो. आपण काय करतो, इम्प्रूव्हमेंट करतो. अशी इम्प्रूव्हमेंट माणसाला जशी जमते तशीच इम्प्रूव्हमेंट AIला देखील आता जमायला लागली आहे, कारण त्याला आता मेमरी आली आहे. मागच्या वेळेसच्या प्रोग्रॅममध्ये, मागच्या वेळेसच्या अल्गोरिदममध्ये काय चूक राहिली याच्यावर तो आता विचार करू शकतो, आणि आता यावेळी तशाच पद्धतीची सिच्युएशन आल्यानंतर तो ॲटोमॅटिकली स्वतःला इम्प्रूव्ह करतो आहे. याला मेमरीचा स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट म्हणतात. डीप लर्निंग इज द एक्झाम्पल ऑफ इट. डीप लर्निंग ही एक AIची नवीन ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आता अशा पद्धतीचे अल्गोरिदम डेव्हलप होत आहेत की तो कम्प्युटर स्वतःच आपल्या पास्ट ॲक्शन्स ॲनालाइज करतो. त्या ॲनालिसिस केल्यानंतर त्याच्यामध्ये राहिलेले जे लॅक्यून आहेत, त्याच्यामध्ये राहिलेले जे त्रुटी आहेत, त्या त्रुटी तो करेक्ट करतो, आणि नेक्स्ट स्टेजला जेव्हा त्याचं काम आहे तेव्हा तो ते इम्प्रूव्ह करतो. याला लिमिटेड मेमरी असं म्हणतात. या लिमिटेड मेमरीच्या स्टेजमध्ये AI आता एक स्टेप पुढे गेला आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला फक्त ॲक्शनला रिॲक्शन होती, त्याच्या रिॲक्शन्सवर ॲनालिसिस हा प्रकार नव्हता. आता तो सुरू झालेला आहे, आता तो ते करू लागलेला आहे. ओके, त्याच्या पुढची स्टेज काय राहणार हे आपण बघू. थिओरी ऑफ माइंड. थिओरी ऑफ माइंड AI डज नॉट करंटली यूज. सध्या वापरत नाही आहे. इट्स पॉसिबिलिटीज. It describes AI that can emulate the decision-making capabilities equal to that of human. असं म्हणलं जातं की ही थिअरी ऑफ माइंड जेव्हा AI आता वापरायला लागेल भविष्यात, तेव्हा माणूस ज्या पद्धतीने डिसिजन घेतो तशा पद्धतीची डिसिजन मेकिंग कपॅसिटी ही AIची राहील. आपण डिसिजन कसं घेतो? डिसिजन घेत असताना खरं डिसिजन घेण्याची प्रक्रिया मोठी असते बरं. आपण ते पटकन घेतो, पण त्याची एक मोठी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपला मेंदू इन्व्हॉल्व होतो. ओके, जसं उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो की हा एक फोन इथे ठेवलेला आहे, इथून मी तो उचलतो आहे.
आणि हा इथे ठेवला. एवढीच प्रक्रिया. आता एवढी प्रक्रिया करण्यासाठी आपल्या मेंदूच्या किती गोष्टी ॲक्टिवेट होतात. पहिले माझ्या मनात विचार आला की मला हा फोन उचलायचा आहे. हा फोन आहे हे माझ्या मेंदूला सांगितलं. मग माझ्या मेंदूने सांगितलं तो उचलायचा आहे. उचलायचा आहे म्हटल्यानंतर पुन्हा सिग्नल गेला. पुन्हा माझ्या मेंदूने विचार केला की तो कोणत्या अवयवाने उचलायचा आहे. पायाने उचलायचा आहे का? नाही, हाताने उचलायचा आहे. पुन्हा रिस्पॉन्स गेला. हाताच्या कुठल्या भागाने उचलायचा आहे. हाताचा हात इथून इथपर्यंत असतो. मग ढोपराने उचलायचा आहे का? नाही, मग हाताने उचलायचा आहे. हाताने उचलायचं आहे तर मग हाताच्या समोरच्या भागाने उचलायचं आहे, म्हणजे बोटांनी उचलायचं आहे. बोटांनी उचलायचं आहे तर किती बोटांनी उचलायचं आहे. तर 5 बोटं वापरायची की 4 बोटं वापरायची आहेत. मग असं ठरलं की 4 बोटं वापरायची आहेत. ओके, मग 4 बोटं वापरायचे तर तो उचलत असताना किती प्रेशर दिलं पाहिजे, त्या फोनचं वजन किती आहे याचा अंदाज पुन्हा माझ्या मेंदूकडे जातो. आणि परत तो गेल्यानंतर तो मला असा उचलला जातो. म्हणजे हा फोन इथून उचलेपर्यंत याच्यामध्ये डोळे इन्व्हॉल्व होतात, याच्यामध्ये माइंडसेट इन्व्हॉल्व होतो. आणि हा फोन इथून उचलून एवढा आणणे आणि ठेवणे याच्यामध्ये एवढी प्रक्रिया इन्व्हॉल्व होते. हा फोन उचलायचा आहे हे डिसिजन मी जे घेतलं ते एक्झिक्यूट करण्यासाठी एवढी मोठी प्रोसिजर केली जाते. मला मोठमोठे डिसिजन जेव्हा घ्यायला लागतात आयुष्यामध्ये, तुम्हाला घ्यायला लागतात, मग ते आपल्या अभ्यासासंबंधीचे असो, मग ते आपल्या करिअर संबंधीचे असो, मग ते आपल्या घरातल्या कुठल्या प्रॉब्लेम संबंधी असो, घरातल्या कुठल्या डेव्हलपमेंट संबंधी असो, ते डिसिजन घेताना आपण किती प्रकारचा विचार करतो. असा सगळ्या प्रकारचा विचार करत असताना ही माणसाला देवानं दिलेली मूळ शक्ती आहे, थेअरी ऑफ माइंड, की जो तो विचार करून डिसिजन घेतो. अशी थेअरी ऑफ माइंड येणाऱ्या भविष्यात एआयला मिळेल. आणि मग माणूस ज्या पद्धतीने डिसिजन घेतो तशा पद्धतीचं डिसिजन घेण्याची कपॅसिटी एआयला मिळू शकते. त्या दिवशी एआय ह्युमन माइंडशी बरोबरी करेल. पण याचा पुढचा एक अजून भाग आहे, म्हणजे हाच तर आपल्याला थोडासा घाबरवणार आहे. पण याचे पुढचा एक भाग, जी स्टेज म्हणली जाते ती आहे सेल्फ अवेअर. अ स्टेप अबाव थिअरी ऑफ माइंड, AI, self-aware, that is aware of its own existence and has intellect like human. अजून AI सेल्फ अवेअर झालेला नाही. अजून एआयला स्वतःचं अस्तित्व स्वतंत्र कळलेलं नाही. अजूनही एआयच्या सगळ्या सिस्टीम माणसावर अवलंबून आहे. माणसाने दिलेला डेटा, माणसाने प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन, माणसाने प्रोव्हाइड केलेली सिच्युएशन, माणसाने प्रोव्हाइड केलेलं स्ट्रक्चर, हेच तो वापरून आपलं स्वतःचं काम भागवतो आहे. पण ज्या दिवशी एआयला असा अवेअरनेस येईल, सेल्फ अवेअर, त्या दिवशी तो स्वतःचं एक्झिस्टन्स समजून घेईल आणि त्या दिवशी तो माणसाप्रमाणे इंटलेक्ट त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागेल. तो माणसासारखं काम करायला लागेल. त्याच्यामध्ये आलेले प्रॉब्लेम तो स्वतःच ओळखेल. त्याच्या प्रोग्रॅमला अपडेट करण्याचं काम तो स्वतःच करेल. त्याचे डिसिजन्स तो स्वतःच घेईल. त्याचं स्वतःचं स्ट्रक्चर तो स्वतःच तयार करेल. तिथे माणसाचं इन्व्हॉल्वमेंटच राहणार नाही. आणि असं जर झालं तर मात्र दॅट विल बी अ व्हेरी बिग चॅलेंज फॉर ह्युमन बीइंग, फॉर यू अँड मी. आणि म्हणून असं म्हणलं जातं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप होताना जगभरात त्याचा विचार होतो आहे. While developing artificial intelligence, a care must be taken that it should not overpower human. मशीन डेव्हलप होत असताना त्या मशीनला इतकं डेव्हलप करू देऊ नये किंवा होऊ देऊ नये की तो माणसाच्या बुद्धिमत्तेवर आक्रमण करेल. ते झालंच ना. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, मी जेव्हा लहान होतो, वर्गामध्ये होतो, तेव्हा आम्हाला 1 पासून म्हणजे 2 पासून तर 30 पर्यंतचे पाढे पाठ असायचे, ज्याला टेबल म्हणतात. आजही मला बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे चौकाठे मराठीमध्ये पाढे म्हणायचो आम्ही. मग 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16चा पाढा, 28चा पाढा, 29चा आणि 30चा, किमान 30 पर्यंत पाढे पाठ असायचे. नंतरच्या काळामध्ये जेव्हा कॅल्क्युलेटर आला त्यानंतर आता वर्गांमध्ये पाढे पाठ केले जात नाही, कारण कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन होऊ शकतं. पाढ्यांची गरज काय. वेन मशीन. आणि आता गंमत अशी आहे बघा की सुरुवातीला आपण बेरीज करायचो, टोटल करायचो, तर माणसं दुकानामध्ये, अजूनही तुम्ही एखाद्या दुकानात गेलात आणि एखादा जुन्या पिढीचा माणूस जर असेल ना, दुकानाचा मालक, तर तो अजूनही कागदावर टोटल हाताने करतो, पटपट पटपट हाताने करतो.
पण आता स्टेज अशी झाली की नवीन जनरेशनचे लोक हाताने टोटल करत नाही. हाताने केलेली टोटली एकदा कॅल्क्युलेटरवर चेक करून पाहू म्हणतात. किती रुपयाचं असतं कॅल्क्युलेटर? 50 रुपयाचं, 100 रुपयाचं, चांगल्यात चांगलं घेतलं तर 200 रुपयाचं. 200 रुपयाच्या कॅल्क्युलेटरवर आपला विश्वास आहे, लाख मोलाच्या बुद्धिमत्तेवर नाही. कारण ह्युमन एरर करू शकतो असा आपला समज आहे. मशीन एरर करत नाही. मशीनही एरर करते पण पॉसिबिलिटी कमी असते. आणि म्हणून बघा, त्या कॅल्क्युलेटरनी तुमच्या माझ्या आकडेमोड करण्याच्या कपॅसिटीवर, बेरीज करण्याच्या, वजाबाकी करण्याच्या, गुणाकार करण्याच्या, भागाकार करण्याच्या बेसिक कपॅसिटीवर, पाढेपाठ असण्याच्या बेसिक कपॅसिटीवर आक्रमण केलं आणि संपवून टाकलं. असं फक्त कॅल्क्युलेशनच्या बाबतीत झालं आहे. तुमचे माझे डिसिजन मेकिंग, तुमचे माझे इमोशन्स, तुमचे माझे फिलिंग्स, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या, त्या समस्यावर काम करणं, त्या समस्यांमधून निर्माण होणारा स्ट्रेस, त्या स्ट्रेसला डील करण्याची तुमची माझी कपॅसिटी, अशा किती गोष्टी आहेत माणसाकडे, ह्युमन बिईंगकडे, की ज्या मशीनकडे नाही आहेत. पण त्या एआयच्या माध्यमातून त्याला सेल्फ अवेअर आल्यानंतर त्यांनी स्वतःची इमोशन्स डेव्हलप केले तर, त्यांनी स्वतःचं एक्झिस्टन्स निर्माण केलं तर, आणि स्वतःचीच डेव्हलपमेंट स्वतः करायला लागला तर, त्या दिवशी माणसाच्या हातून तो सटकून जाईल. आणि तो सटकला की त्यानंतर तो काय करेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून याचा काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे असंही बोललं जातं. अजून ती स्टेज यायची आहे. सुदैवानं अशा पद्धतीचा चांगला विचार सुरू व्हावा की जेणेकरून अशा पद्धतीची स्टेज येऊ नये. आपला कंट्रोल त्याच्यावर राहावा. निदान हा प्रकार आणि हा विचार मनामध्ये ठेवला जायला हवा. नाउ वी मूव्ह टू बेनिफिट्स ऑफ एआय. एआयचे बेनिफिट्स खूप आहेत. म्हणजे जसे धोके मी सांगितले तसे बेनिफिट्स देखील आहेत. ते जर मर्यादित स्वरूपात वापरलं तर त्याचे प्रचंड बेनिफिट्स आहेत. व्हॉट आर द बेनिफिट्स? नंबर 1, ऑटोमेशन. एआय कॅन ऑटोमेट वर्क फ्लोज अँड प्रोसेसेस ऑफ वर्क इंडिपेंडंटली अँड ऑटोनॉमसली फ्रॉम अ ह्युमन टीम. एक ह्युमन टीम जे काम करते ते एआय अतिशय प्रभावीपणे करू शकतं. AI can help automate aspects of cyber security by continuously monitoring and analyzing network traffic. जसं AI सायबर सिक्युरिटीमध्ये आपल्याला मदत करू शकते. सायबर सिक्युरिटीमध्ये आपल्याला प्रत्येक कम्प्युटर, प्रत्येक सिस्टीम हे कंटिन्युअस मॉनिटर करायला लागते. जसं आपल्या कम्प्युटरमध्ये आपण अँटीव्हायरस सॉफ्टवेअर टाकतो. ते अँटीव्हायरस काय करतं? अँटीव्हायरस हे कंटिन्युअसली मॉनिटर करत असतं. म्हणजे आपण इंटरनेटशी कनेक्ट झाल्याबरोबर त्या इंटरनेटमधून येणारे व्हायरस ते कायम लक्ष देऊन असतं, कंटिन्युअस लक्ष देऊन असतं ते. आणि ते पाहत राहतं. व्हायरस आला की मार, व्हायरस आला की संपव, व्हायरस आला की त्याला किल कर, असं ते काम करत राहतं अँटीव्हायरस. ही कंटिन्युअस मॉनिटरिंग प्रोसेस आहे. माणूस असं कंटिन्युअस फोकस ठेवू शकत नाही कारण तो ह्युमन बिईंग आहे. ह्युमन बिईंग आपण एका गोष्टीवर फार वेळ फोकस करू शकत नाही. एक काम आपण लिमिटेड टाईमपर्यंत करतो पण नंतर आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला थकवा येतो, आपल्याला झोप लागते. ह्या सगळ्या गोष्टी लिमिटेशन्स आहेत तुमच्यामध्ये. आपण मशीन नाही आहोत, आपण माणसं आहोत. पण मशीन मात्र ते कंटिन्युअसली मॉनिटर करू शकते. आणि म्हणून एआय सायबर सिक्युरिटीमध्ये आपल्याला फार मोठी मदत करू शकते. कंटिन्युअस मॉनिटरिंग, बारीक, विदाऊट एनी ट्रबल, विदाऊट एनी फ्रस्ट्रेशन, विदाऊट एनी टायर्डनेस. थकणार नाहीच मशीन, कशी थकेल? त्याच्या माध्यमातून आपण ते काम करू शकतो. आणि ऑटोमेशन हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा पार्ट, महत्त्वाची हेल्प आपल्याला एआयकडून मिळू शकते. आपल्याला प्रश्न येऊ शकतो, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ एआय? त्याचं उत्तर हे आहे. दुसरा भाग काय आहे? रिड्यूस ह्युमन एरर. माणूस म्हटला की चूक होणार, ती कमी होते. एआय कॅन एलिमिनेट मॅन्युअल एरर्स इन डेटा प्रोसेसिंग, अनालिसिस, असेंबली इन मॅन्युफॅक्चरिंग अँड अदर टास्क थ्रू ऑटोमेशन अँड अल्गोरिदम दॅट फ्लोज द सेम प्रोसेस एव्हरी सिंगल टाईम. जशी ती असेंब्ली असते कंपनीमध्ये, माल बनत जातो, वस्तू बनत जातात, मग त्या वस्तू एकेका विशिष्ट ठोकळ्यामध्ये बनतात. त्याला स्ट्रक्चर करायला लागतं. ते माणसं, तो आपण पाहिलं ना फॅक्टरीमध्ये मोठी असेंब्ली लावलेली असते आणि ती वस्तू तिकडून बनवून येते. मग ते माणसं त्याला काहीतरी चेंज करतात, ती पुढे सरकते, पुन्हा चेंज करतात, पुढे सरकते. आता हे काम करून 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 माणसाचा फोकस निसटून जातो आणि मग एरर होते. कधी चुकून जाते ती मशीन, किंवा कुठेतरी काहीतरी गडबड होते. मशीन ती गडबड करण्याची शक्यताच नाही आहे. एव्हरी सिंगल टाईम सेम, एव्हरी सिंगल टाईम. आणि म्हणून ते ऑटोमेशन आणि मशीन हे वापरलं जातं असे काम करण्यासाठी. समजा चौकोनी सारख्या आकाराचे ठोकळे बनवायचे आहेत, ओके, मेटलचे, तर त्याचा जो ब्लॉक आहे तो ब्लॉक येऊन सारखे कितीही हजारो लाखो काढू शकतो. पण आपण जर म्हटलं की माणसाचे हात ठेवायचे असे,
तर ते सारखे बनू शकतात का? नाही बनणार. कारण माणसाचे असे हात सारखे किती वेळा येतील? 5 वेळा, 10 वेळा, 100 वेळा, 200 वेळा, 2000 वेळा नाही येऊ शकणार. ते मशीनच करू शकतं. करेक्ट कट द्यायचं आहे. समजा एखादी लाकडाची हे आहे, लाकडाची एक प्लँक आहे, एक पाटी आहे आणि त्याला सारखे तुकडे करायचे आहेत. मग ऑटोमॅटिक मशीन जर येत असेल तर तेवढं अंतर सरकलं की ती कट करते, पुन्हा तेवढं अंतर सरकलं की ती कट करते. माणसाच्या हातात जर आरी दिली तर ते अंतर सारखं येणार नाही, कारण माणूस हा ह्युमन एरर करतो. ह्युमन एरर होतात, मशीनमध्ये तशा एरर होत नाहीत. ओके. आणि म्हणून ह्युमन एरर रिड्यूस करण्याचं काम AI करतं. अजून एक बेनिफिट आहे फास्ट अँड ॲक्युरेट. अतिशय फास्ट. माणूस हा थकणार. AI कॅन प्रोसेस मोर इन्फॉर्मेशन मोर क्विकली दॅन अ ह्युमन, finding patterns and discovering relationship in data that a human may miss. माणूस मिस करू शकतो कारण तो थकतो, त्याचं शरीर आहे, त्याला झोप येते, त्याला आराम लागतो. AIला तसा विषयच नाही आहे. AIच्या त्या कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये जर गोष्टी ठरवून दिल्या तर तुमचा 1 नाही, 10 नाही, 10,000 नाही, लाखच्या वर काम समान पद्धतीनं, जसं मी कट करण्याचं उदाहरण दिलं तुम्हाला, ते होऊ शकतं. काही अरेंज करण्याचं असेल ते होऊ शकतं. त्यामुळे एकदा प्रोग्राम फिक्स केला की तो बदलत नाही आणि तो कंटिन्युअस फास्ट आणि ॲक्युरेट चालू शकतो. हा देखील AIचा एक अतिशय महत्त्वाचा बेनिफिट आहे. इनफायनाईट अवेलेबिलिटी. AI इज नॉट लिमिटेड बाय टाईम, एनी डे, द नीड्स ऑफ ब्रेक. AI इज ऑलवेज अवेलेबल बियॉन्ड ह्युमन लिमिटेशन. ह्युमन लिमिटेशन्स आहेत. मी जसं सांगितलं, 2 तास काम केल्यानंतर माझी पाठ दुखणार, मला उठून कुठेतरी जावं लागणार, मला ब्रेक घ्यावा लागणार, मी थकणार. AIचा तसा विषयच नाही. कंटिन्युअसली देर इज नो नीड ऑफ ब्रेक. तुम्ही सिस्टीम लावून द्या, तुम्ही प्रोग्राम फिक्स करून द्या, तेवढे कामं ॲटोमॅटिक होणार. त्यामुळे AI इज ऑलवेज अवेलेबल. जसं इन्फॉर्मेशन देणारी सिस्टीम असते बघा. ओके. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रेल्वे रिझर्वेशन किंवा रेल्वे संबंधीची माहिती विचारण्यासाठी आपण रेल्वे स्टेशनवर पहिले जायचो किंवा फोन करायचो. तिथे तो माणूस फोन उचलून उत्तर द्यायचा. आता तो किती वेळा देईल? शेवटी दिवसभरामध्ये तो थकून जाणार. कधी तो चुकीचं उत्तर देणार, कधी तो ओरडणार, कधी त्याला कंटाळा येणार, कधी समोरच्याचा प्रश्न नीट आला नाही तर तो अजून काहीतरी चिडणार. याच्यापेक्षा ऑटोमेटेड सिस्टीम हे सोप्या आहेत. सोप्या ऑटोमेटेड सिस्टीम. तुम्ही फोन केल्याबरोबर ते म्हणतात की तुम्हाला जर अप ट्रेन पाहिजे असेल किंवा डाऊन ट्रेन पाहिजे असेल, अप म्हणजे एका दिशेने जाणारी, डाऊन म्हणजे दुसऱ्या दिशेने जाणारी. समजा अमरावती स्टेशन आहे तर इथून आता मुंबईकडे जाणारी ट्रेन पाहिजे का, तर एक नंबरचं बटन दाबा. कलकत्त्याकडे जाणारी पाहिजे तर 2 नंबरचं, आपण 1 नंबरचं बटन दाबतो. मग आज जाणारी ट्रेन पाहिजे की उद्या जाणारी पाहिजे? आज जाणारी, ते 2 नंबरचं बटन आपण दाबतो आणि त्यानंतर मग तो आपल्याला ट्रेनची माहिती सांगतो. ऑटोमेटेड. ओरडण्याची गरज नाही, चिडण्याची गरज नाही. करेक्ट इन्फॉर्मेशन. कितीही वेळ, केव्हाही, रात्री 2 वाजता, 1 वाजता, केव्हाही. तिथे तो रात्री 2 वाजता माणूस थकून गेलेला असणार. AI नाही थकत. ऑटोमेटेड सिस्टीम्स जनरेट होतात आणि इन्फायनाईट अवेलेबिलिटी, ऑल द टाईम अवेलेबल. So that also is a wonderful benefit of AI. What are the main application? आज AIचे कोणते ॲप्लिकेशन्स आहे पाहू आपण. पुढे भविष्यात काय होणार आहे मी तुम्हाला सांगितलं. ते तसं होत असताना त्याचे रेग्युलेशन्स कुठले राहतील, त्याला कंट्रोल कसं करावं लागेल, हा पुढचा भाग आहे. आज आपल्याला अभ्यास करायचा आहे की आजचे ॲप्लिकेशन्स कोणते आहेत. त्यातलं पहिलं आहे स्पीच रेकग्निशन. ऑटोमॅटिकली कन्वर्ट स्पोकन स्पीच इनटू रिटन टेक्स्ट. हे जे मोबाईलमध्ये आता नवीन तंत्र आलेलं आहे ना, तुमच्या माझ्या मोबाईलमध्ये आता ते आलेलं आहे, कम्प्युटर्समध्ये देखील आलेलं आहे की ऑटोमॅटिकली बोलणारे शब्द हे रिटन टेक्स्टमध्ये कन्वर्ट होतात. आपण आता वापरतो. आता टाईप करायची गरज पडत नाही. तुम्ही तो मेसेज जो असतो त्याच्या बाजूनी जे माईकचं सिम्बॉल असतो तो प्रेस केल्याबरोबर तुम्ही बोलू शकता आणि ते तसंच्या तसं टाईप होऊन जातं. स्पीच रेकग्निशन म्हणतात त्याला. हे एक AIचं फंक्शन आहे, आज वापरले जाणार. दुसरं आहे इमेज रिकग्निशन. आयडेंटिफाय अँड कॅटेगराईज व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ एन इमेज. फोनमध्ये आता आपण फेस लॉक असतं, आपला फेस रीड केला जातो. जसं माझ्या या फोनमध्ये फेस लॉक आहे की सुरुवातीला जेव्हा मी फोन वापरणं सुरू केलं तेव्हा माझा फेस जो आहे, माझ्या फेसचा सगळा आकार, त्याचे सगळे कर्व्स, हे सगळे याच्यामध्ये स्टोअर झाले आहेत. आता मला फोन उघडायचा असेल तर मला काही करायची गरजच नाही. ऑन केल्याबरोबर मी जर त्याच्यासमोर असेल तर तो ऑटोमॅटिकली ओपन होतो. याच्यामध्ये काय होतं आहे, फेस रिकग्नाइज होतो, आयडेंटिफाय अँड कॅटेगराईज. दुसऱ्या कोणाचा चेहरा ठेवला तर तो फोन ओपन होत नाही, तर तो होत नाही. इवन मी चष्म्याच्या जागी गॉगल लावला असला तरी होत नाही. त्याच्यात एक वेगळं फंक्शन आहे मग ते करण्यासाठी. ते होऊ शकतं पण तो वेगळा भाग आहे. ओके. सो दॅट कॅन बी डन. नेक्स्ट, प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग.
प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग काय? यूज डेटा टू फोरकास्ट स्पेसिफिक आउटकम्स विथ हाय डिग्री ग्रॅन्युलॅरिटी, म्हणजे डिटेल्स. प्रेडिक्टिव्ह म्हणजे कुठेतरी प्रेडिक्ट करायचं, डेटा फोरकास्ट करण्यासाठी वापरायचा. आधीचा जो काही एक पॅटर्न आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं की एक निश्चित पॅटर्न असतो प्रत्येक गोष्ट घडण्याचा, त्या पॅटर्नला लक्षात घेऊन मग फोरकास्ट करायचं मायन्यूट डिटेल्ससोबत. जसं आता हे AI कशासाठी वापरलं जाते मी तुम्हाला सांगतो, की समजा वादळ येणार असेल, एखादं मोठं वादळ येणार असेल, तर ते वादळ येण्याच्या आधी वातावरणामध्ये जे बदल होतात, वातावरणामध्ये जे चेंजेस होतात, त्या चेंजेसचा अभ्यास केला जातो. आणि मग ते तसे चेंजेस आले की मग मोठं वादळ येणार आहे असं प्रेडिक्ट केलं जातं. हे करण्याचं काम AI करतात, की विशिष्ट त्याला प्रोग्रॅम दिला जातो, त्या प्रोग्रॅमच्या आधारे वातावरणातले चेंजेस ते प्रेडिक्ट करतं, त्याचं ॲनालिसिस करतं आणि मग त्याच्यावरून ते किती मोठं वादळ येणार आहे, किती त्याचं नुकसान होणार आहे, वाऱ्याचा वेग किती राहणार आहे, ते कोणत्या दिशेने कोणत्या दिशेकडे वळणार आहे, शक्यता कशा आहेत, ह्या सगळ्याचं प्रेडिक्शन करण्याचं काम प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग हे देखील AIमध्ये सध्या केलं जातं. म्हणजे स्पीच रेकग्निशन केलं जातं, इमेज रेकग्निशन केलं जातं, प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग केलं जातं आणि फायनली डेटा ॲनालिसिस, फाइंड पॅटर्न्स अँड रिलेशनशिप्स इन डेटा फॉर बिझनेस इंटेलिजन्स. बिझनेस इंटेलिजन्समध्ये पॅटर्न्स जे ठरलेले आहेत ते पॅटर्न्स आणि त्याचे जे रिलेशनशिप्स आहेत याचा विचार, याचा अभ्यास करून एक स्ट्रक्चर्ड पॅटर्न ठरला जातो, जो बिझनेसमध्ये अतिशय महत्त्वाचा ठरतो, की लॉस कसा रोखायचा, प्रॉफिट कसा मिळवायचा, कुठलं मार्केट कशा पद्धतीने काम करतं, कोणता माल जास्त सेल होतो आहे, कोणता माल कमी सेल होतो आहे, कुठल्या भागामध्ये जास्त माल सेल होतो आहे, कोणतं प्रॉडक्ट जास्त विकल्या जाते, या सगळ्याचं ॲनालिसिस करून बिझनेसला एक बिझनेस प्लॅन प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणून डेटा ॲनालिसिस हा एक भाग देखील AIचा सध्या आहे. त्यामुळे आजच्या घडीला AI संबंधीची माहिती जी या कोर्समध्ये तुम्हाला अपेक्षित आहे ती आपण पाहिली. हे सगळं बघत असताना AI इज अन इम्पॉर्टंट टूल फॉर अवर फ्युचर आणि म्हणून आता येणाऱ्या काळात तुम्ही कोर्स कुठलाही करा, कुठलाही विषय शिका, AIच्या माध्यमातूनच त्याचं एक्झिक्युशन करावं लागणार आहे आणि म्हणून हे सगळं आपण या ठिकाणी शिकलं. हा आपला तिसरा टॉपिक संपला 4थ्या युनिटचा. यानंतर शेवटचा टॉपिक आपण बघणार आहोत, तो देखील तुम्हाला मला छान माहिती देणार आहे आणि तो म्हणजे फ्युचर ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी. ह्या ज्या काही डिजिटल टेक्नॉलॉजी सगळ्या आपल्या आजूबाजूनं आता डेव्हलप होते, त्याचं फ्युचर काय आहे, काय भविष्य आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये यांनी कोणते बदल होणार आहेत हे तुमच्यासारख्या नव्या पिढीच्या लोकांना माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण त्याचा पुढच्या एपिसोडमध्ये अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत डॉक्टर अविनाश मोहरील या नावाचं माझं जे चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा. आवडलं असेल तर जरूर लाईक करा. लाईकचं बटन दाबायला वेळ नाही लागत, ते निश्चित करा. शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल, कारण मी जसं तुम्हाला नेहमी सांगतो की आता पुढचे अनेक कोर्सेस, सेकंड सेमिस्टर आटोपल्यावर थर्ड, फोर्थ, याच्यामध्ये NEPमध्ये येणारे अनेक कोर्सेस आपण या चॅनलच्या माध्यमातून शिकणार आहोत आणि त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब निश्चित करा. आपल्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा आणि व्हॉट्सॲपची कम्युनिटी स्पेशली या VEC 2साठी बनवलेली आहे, त्याचा देखील फायदा घ्या. त्या कम्युनिटीला जॉईन करा, आपल्या कॉलेजचे ग्रुप त्याला जॉईन करून घ्या, जेणेकरून हे सगळे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत त्या कम्युनिटीच्या माध्यमातून पोहोचतील. सबस्क्राईब जर केलं असेल तर नोटिफिकेशन पण येईल आणि असं सगळं करून हा VECचा कोर्स आपण पूर्ण करूयात आणि त्याचा छान अभ्यास करूयात. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर. नेक्स्ट एपिसोड इज द लास्ट एपिसोड ऑफ VEC 2 कोर्स. पुढच्या एपिसोडमध्ये हा कोर्स संपणार आहे आपला, संपूर्ण अभ्यास आपला संपतो आहे याचा, म्हणजे माझं शिकवणं संपते आहे, तुमचा अभ्यास निश्चित चालू राहील. त्यामुळे पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात आपण शेवटच्या एपिसोडमध्ये. तो एपिसोड आहे फ्युचर ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी. टिल देन, टेक गुड केअर ऑफ युअर सेल्फ. बाय बाय.